पद तुम्हाला मिळालं त्या पदातून लोकांचा न्याय कधी होणार? तुम्ही घ्या सर, कारण तुम्हाला प्रचारही करायचा पुढे. पण तुम्ही म्हणालात की माझ्या विरुद्ध नरेटिव्ह सेट होतं, पण तटकरेंच्या म्हणा तुम्ही बाबांना घेऊन गेलेलात देवेंद्र फडणवीसांकडे. मग आता बाबांना आणू जा. ते म्हणतात बाबांना घेऊन गेला आणि मागितली होती सीट 2000. तटकरे साहेब इतकं खोटे बोलतात आणि माझे वडील तुम्ही जर बघितलं तर त्यांना खोटं बोलणं आवडत नाही. त्यामुळे दोनाची तुलना केली तर तटकरे साहेबांची खोटेपणामुळे माझ्या वडिलांसमोर येण्याची लायकी नाही. माझे वडील जेव्हा येतील तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यांचा स्वभाव, त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड, त्यांच्याबद्दलचं लोकांचं मत हे अख्ख्या दुनियाला तिथं माहिती आहे. माझ्या आजोबा आप्पासाहेब पवार, त्यामुळे ह्यांनी उगाच काही खोटं बोलू नये. पण एक गोष्ट रोहितजी, मला हा प्रश्न पडतो नेहमी की ही कुणकुण सगळ्यांना होती, पत्रकारांनाही होती की काहीतरी घडतंय, जाणार आहेत दादा, जाणार आहेत आमदार, जाणार आहेत. पत्रकारापर्यंत बातमी जर पोहोचते तर तुम्हालाही त्याची माहिती असेल. मग प्रयत्न नाही केले गेले का? बोलणी होती का त्यावेळेला की हे काय चाललंय, काय ऐकतोय, किंवा तुमच्याकडनं जे प्रयत्न होते ते योग्य नाही आहेत, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला? पवार साहेबांनी या सर्व नेत्यांवर खूप मनापासून प्रेम केलं. दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा त्यांचे वडील दुर्दैवाने वारले तेव्हा पवार साहेबांनी स्वतः वडील म्हणून आणि प्रतिभा आजींनी आई म्हणून त्यांची काळजी घेतली. हे तुम्ही मला नका विचारू, तुम्ही श्रीनिवास काकांना विचारा. श्रीनिवास काका त्या बाबतीत सांगतील. आणि मुलासारखं वाढवल्यानंतर एक विश्वास आपला बसतो त्यांच्यावर, आणि विश्वास असताना सुद्धा असं कधी मनात आलं की कदाचित हे निघून जातील, नाहीतर आत्ता सत्तेत जाणं त्यांच्यासाठी योग्य असेल, त्यांच्या कारवाई आहेत हे माहिती असताना सुद्धा कदाचित पवार साहेबांची अपेक्षा होती जे आजपर्यंत प्रेम केलं, परतावा कधी मिळावा पण त्यांना माहिती होतं म्हणतात. वडील आणि आई कधी अपेक्षा करत नाही, पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये त्यांना अपेक्षा असावी. दादा ही गोष्ट करणार नाही, दादांनी ती गोष्ट केली. पण तुम्ही इथं फिरताय, तुम्ही कुठेतरी म्हणालात की 150 कोटी रुपये खर्च करणार आहेत